टू डी-टेक सोल्युशन. आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कस केलं होतं सगळं इंट्रोडक्शन सीचा पार्ट आपण पूर्ण कव्हरअप केला होता. त्याच्यामध्ये आपण डिस्कस केलं होतं की हिस्ट्री ऑफ सी लँग्वेज. त्यानंतर आपण पाहिलं होतं की सी लँग्वेज शिकण्याच्या काहीतरी स्टेप्स असतात. मग आपण जर स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तर आपण इझिली ते शिकू शकतो. त्याच्यानंतर आपण पाहिलं होतं व्हेरिएबल्स काय असतात, कीवर्ड्स काय असतात आणि डेटा टाइप्स काय असतात. त्याच्यानंतर आता पुढचा टॉपिक आहे हा पण बेसिकमध्येच आहे. ते इनपुट आउटपुट फंक्शन बघितल्यानंतर इनपुट फंक्शन म्हणजे कीबोर्ड थ्रू आपण कसं इनपुट करतो, प्रिंट कसं करतो, हे सगळं आपण प्रोग्रामने बघणार आहे की सीचे प्रोग्राम आपण कसा डेमॉन्स्ट्रेट करू शकतो. तर चला आपण आता इनपुट फंक्शनला स्टार्ट करूया. इनपुट अँड आउटपुट इन सी. आता सी मध्ये इनपुट कसं द्यायचं आणि आउटपुट कसं द्यायचं. त्याच्यामध्ये फॉर्मॅटेड फंक्शन आहे. सगळ्यात पहिलं आहे प्रिंट स्टेटमेंट. प्रिंट एफ. प्रिंट म्हणजे प्रिंट करण्यासाठी आणि एफ म्हणजे फंक्शन. The printf function prints all type the data values to the console. It requires conversion symbol and variable name to the print data. printf म्हणजे काय यूज करणार आहे की सगळ्या टाईपच्या व्हॅल्यू किंवा डेटा तो प्रिंट करणार आहे. आपण प्रिंटफ मध्ये जे पण लिहिलेलं असणार आहे ते सगळं डेटा काय होणार आहे आउटपुटच्या स्क्रीनवर डिस्प्ले होणार आहे, पण फक्त तो प्रिंट करणार आहे, युजरने इनपुट घेणार नाहीये. द कन्वर्जन सिम्बॉल अँड व्हेरिएबल नेम शुड बी सेम इन द नंबर. आता तुम्हाला इथे एक सॅम्पल प्रोग्राम दिलाय. याच्यात सगळ्यात आधी जी हॅश इन्क्लूड stdio.h. stdio.h याला ही काय हेडर फाईल आहे, स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल. हिच्यात प्रिंटफ आणि स्कॅनएफ हे जे फंक्शन आपण पाहणार आहे ते प्री डिफाईन्ड असतात. आणि जर तुम्ही टर्बो सी यूज करणार असाल किंवा टर्बो C++ यूज करणार तर तुम्हाला कोनिओची हेडर फाईल लागते. कोनिओ म्हणजे कन्सोल इनपुट आउटपुट हेडर फाईल. आणि प्रत्येक प्रोग्राम हा मेन फंक्शनने स्टार्ट होणार आहे. CLR SCR हे क्लिअर स्क्रीन आहे. इंट म्हणजे डेटा टाईप आहे, आपण पाहिले होते इंटिजर, फ्लोट, कॅरेक्टर, नंबर कसे ओळखायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी दोन व्हेरिएबल घेतलेत A आणि B. A ची व्हॅल्यू टाकले मी 14, B मध्ये टाकले मी A/2 म्हणजे 14/2. पहिले कसले व्हॅल्यू प्रिंट होणार आहे A ची आणि नंतर मग B ची. ठीक आहे. तर आउटपुट काय आलं मग पहिलं 7 आलं. A ची व्हॅल्यू B 14 आहे. A इज इक्वल्स टू काय 14 आहे. 14 ला जर 2 ने डिवाइड केलं तर आउटपुट काय येणार आहे मग 7 येणार आहे. The first printf statement print a decimal. In the second printf statement print the same decimal. आता डेसिमल प्लेसेस म्हणजे कसं की आता इथे आपण %d यूज केला. %d म्हणजे इंटिजर व्हॅल्यू साठी. आता ते आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहे की %d का घेतला, %f कशासाठी घेतो. हे सगळे मॉडिफायर्स आहे किंवा त्यांना आपण फॉर्मॅटेड म्हणतो, फॉर्मॅट ऍक्सेस. त्याच्यानंतर आता इथे स्कॅनएफ स्टेटमेंट आहे. द स्कॅनएफ स्टेटमेंट रील्स ऑल टाइप ऑफ द डेटा. स्कॅनएफ काय यूज करतो मग प्रिंटएफ हे प्रिंट करण्यासाठी आणि स्कॅनएफ हे कीबोर्ड थ्रू आपण जे काही टाईप करतो ते रीड करायचं काम करतो. इट इज यूज फॉर रन टाइम असाइनमेंट ऑफ द व्हेरिएबल. द स्कॅनएफ स्टेटमेंट ऑल्सो रिक्वायर कन्वर्जन सिम्बॉल टू आयडेंटिफाय द डेटा अँड रीड ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ द प्रोग्राम. आता स्कॅनएफ मध्ये सिंटॅक्स कसा असतो की फॉर्मॅटेड स्ट्रिंग. फॉर्मॅटेड स्ट्रिंग म्हणजे काय जसं %d, f, c म्हणजे प्रत्येक डेटा टाईपसाठी वेगवेगळे यूज करणार आहेत आणि मग लिस्ट ऑफ व्हेरिएबल. ठीक आहे. आता हा जरा तुम्हाला सगळा सिंटॅक्स बघितला आपण. तर इथे सॅम्पल प्रोग्राम दिला. याच्यामध्ये काय केलंय की पहिले आपण दोघे हेडर फाईल डिक्लेअर केल्या, स्टँडर्ड इनपुट आउटपुटची पण आणि कोनिओची पण. मग इथे एज नावाचं व्हेरिएबल घेतलं. पहिले आपल्याला काय इनपुट करायचंय एज. आता प्रिंटएफ काय करणार आहे फक्त प्रिंट करणार आहे. मग एंटर युअर एज म्हटलं तर तो फक्त एंटर युअर एज असं आपल्याला आउटपुट देईल. आणि जर आपल्याला ते इनपुट म्हणजे कीबोर्ड थ्रू काहीतरी टाईप करायचं असेल तर स्कॅनएफ काय करतो कीबोर्ड थ्रू आपण जे टाईप करतो तो डेटा ऍक्सेप्ट करतो आणि मग त्याला प्रिंट जाऊन प्रिंट करतो. आता इथे %d यूज केला. मी तुम्हाला सांगितलं की इंटिजरसाठी आपण %d यूज करणार आहे, फ्लोटसाठी f, कॅरेक्टरसाठी c. यांना फॉर्मॅटेड स्ट्रिंग असं म्हटलं जातं. अँड ऑफ एज. आता इथे एज नावाचा वरती मी व्हेरिएबल बनवला होता म्हणून इथे मी ऍड्रेस ऑफ एज म्हटलं आणि मग खाली त्याला प्रिंट केलं. मग जी पण एज आपण पास करणार आहे ती एज तो काय करून देणार आहे प्रिंट करून देणार आहे. आता इथे कन्वर्जन सिम्बॉल्स दिले तुम्हाला. इंटिजरसाठी आपण काय यूज करणार आहे सगळ्यात जास्त यूज होणार आहे %d. फ्लोट किंवा रिअल साठी आपण यूज करणार आहे f. डबल साठी यूज करणार आहे आपण lf आणि कॅरेक्टर साठी यूज करणार आहे आपण %c. आणि स्ट्रिंग म्हणजे जेव्हा आपण पुढे स्ट्रिंग बघणार आहे तेव्हा %s यूज करणार आहे. ठीक आहे. तर आता आपण त्याच्यानंतर पुढे एस्केप सिक्वेन्स /n जर घेतलं तर आउटपुट न्यू लाईनला येणार आहे आणि /t जर घेतला तर टॅब म्हणजे एका टॅबची स्पेस आपल्या आउटपुटमध्ये येते. तर आपण हे सगळं स्टेप बाय स्टेप आता बघूया. तर सगळ्यात आधी मी काय करते की तुम्ही कोणताही सॉफ्टवेअर यूज करा, टर्बो सी यूज करा, टर्बो C++ यूज करा, त्याच्यामध्ये काहीच मॅटर नसतं.
फक्त इतकं आहे की डेव सी प्लस प्लस हे जे सॉफ्टवेअर आपण आता पाहणार आहे ते टर्बो सी आणि टर्बो सी प्लस प्लसच्या ॲडव्हान्स व्हर्जन आहे. याच्यामध्ये आपल्याला फक्त स्टँडर्डची हेडर फाईल यूज करायची गरज पडते, बाकी कोणत्याच हेडर फाईल यूज करायची गरज पडत नाही. आता ते ओपन केल्यावर तुम्हाला अशी विंडो दिसते. तर न्यू फाईल घेण्यासाठी आपल्याला फाईलमध्ये जाऊन न्यू फाईल पण घेता येते किंवा शॉर्टकट की आहे कंट्रोल एन जर मी कीबोर्डने प्रेस केला तर न्यू फाईल ऑटोमॅटिक बाय डिफॉल्ट इथे येऊन जाते. आता सगळ्यात आधी आपण तुम्ही कोणतीही प्रोग्रामिंग शिका तर असा रूल नाहीये, पण सगळे स्पेशली हॅलो वर्ल्डचाच प्रोग्राम करतात, तर आपणही त्याच्यानेच मग आता कंटिन्यू करू. आता आपल्याला काय करायचं, आता मी डबल स्लॅश यूज केली. डबल स्लॅश म्हणजे क्वेश्चन किंवा कमेंट आपण त्याच्याने लिहू शकतो. मला काय करायचंय, प्रिंट हॅलो वर्ल्ड मेसेज मला काय करायचं आहे, बेसिकली प्रिंट करायचं आहे. तर सगळ्यात आधी मी सांगितलं की आपण जर डेव सी प्लस प्लस यूज करतो तर आपल्याला stdio.h स्टँडर्ड इनपुट आउटपुट हेडर फाईल यूज करायची गरज पडते. त्याच्यानंतर प्रत्येक प्रोग्राम हा मेन फंक्शनने स्टार्ट होतो. त्याच्यानंतर आता आपल्याला काय प्रिंट करायचं, बेसिक हॅलो वर्ल्ड प्रिंट करायचं. कीबोर्ड थ्रू काही डेटा ऍक्सेप्ट करायचा नाहीये, म्हणून आपण इथे फक्त प्रिंटएफचा यूज करणार आहे. सिम्पल मी प्रिंटएफ मध्ये मेसेज टाकते. आता डबल कोट मध्ये मला प्रिंट करायचं आहे हॅलो वर्ल्ड. त्याच्यानंतर जसं आपण इंग्लिशमध्ये प्रत्येक स्टेटमेंट किंवा प्रत्येक सेंटेन्स नंतर सेमिकोलन देतो, हिंदीमध्ये एक्सक्लेमेशन मार्क देतो, असं प्रोग्रामिंगमध्ये आपल्याला प्रत्येक स्टेटमेंट नंतर सेमिकोलन हा कंपल्सरी असतो. त्याच्यानंतर रिटर्न झिरोने आपण रिटर्न झिरो का घेतला मी या ठिकाणी, कारण की मी इंट मेन फंक्शन घेतलंय. तुम्ही जर टर्बो सी किंवा टर्बो सी प्लस प्लस यूज करणार असाल तर तुम्हाला इथे वॉइड मेन घ्यावा लागतो आणि इथे खाली गेट सी एच फंक्शन यूज करावं लागतं. पण आपण जो प्रोग्राम केलाय हा डेव सी प्लस प्लस मध्ये केलाय, ते त्याचा ॲडव्हान्स फीचर आहे. याच्यामध्ये भरपूर साऱ्या फंक्शनॅलिटी तुम्हाला अवेलेबल असतात. आता मी कोड सेव्ह करते. फाईलमध्ये जाऊन सेव्ह करू शकतात किंवा कंट्रोल एस ही काय शॉर्टकट की आहे, याच्याने पण आपण कोड सेव्ह करू शकतो. तर मी इथे प्रोग्रामचं नाव देते basic.c. आता मी .c ने का सेव्ह केलं, कारण की .c हे सीच्या प्रोग्रामचं काय आहे, एक्सटेन्शन आहे, म्हणून मी प्रोग्राम basic.c ने सेव्ह केला. सेव्ह झाला. आता तुम्ही याच्याने कीबोर्डने पण त्याला रन करू शकतात किंवा इथे एक्झिक्यूट म्हणून एक ऑप्शन असतं, त्याच्याने पण तुम्ही रन करू शकतात. F10 दाबला तर F9 दाबला तर कंपाईल होणार आहे, F10 दाबला तर रन होणार आहे आणि F11चा प्रेस केला तर कंपाईल आणि रन दोघं सोबत होणार आहे. कंपाईल म्हणजे पहिले तो चेक करतो तुमच्या कोडमध्ये काही एरर आहेत का, जर एरर असतील ते सॉल्व्ह करून मग त्याच्यानंतर तो रन करतो. मग आपण कंपाईल आणि रन दोघं एक सोबत करणार आहे. तर इथे आपला हॅलो वर्ल्ड मेसेज काय झालाय, प्रिंट झालाय, म्हणजे आपला प्रोग्राम सक्सेसफुली काय झालाय, रन झालाय ह्या ठिकाणी. ठीक आहे, कळाला मग पहिला प्रोग्राम. तर आता आपण दुसऱ्याकडे जाऊ. हा फक्त एक सिंपल प्रोग्राम होता. याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, इनपुट. आता इनपुट घ्यायचं, जिकडे इनपुट आला तिकडे स्कॅनएफचा यूज होणारच आहे. इनपुट युअर एज अँड डिस्प्ले इट. ठीक आहे, तर आता आपण काय करणार आहे, सगळ्यात आधी हेडर फाईल डिक्लेअर करणार आहे. हॅश इन्क्लूड stdio.h. त्याच्यानंतर आपण घेणार आहे मेन फंक्शन इंट मेन फंक्शन. ठीक आहे, आता आपल्याला काय इनपुट करायची, एज, आणि तिला डिस्प्ले करायची. तर मग मी इंटिजरमध्ये एज नावाचा एक व्हेरिएबल घेतला. ठीक आहे, प्रिंटएफ मध्ये मी आधी मेसेज टाकते. आधी मेसेज मला असं यायला पाहिजे की इनपुट युअर एज. आता इनपुट करायचंय म्हणजे कीबोर्ड थ्रू आपल्याला डेटा घ्यायचा आहे, म्हणून आपण कसला यूज करतोय, स्कॅनएफचा. आता मी एज नावाचा जो व्हेरिएबल घेतला होता तो कोणत्या टाईपमध्ये घेतला होता, इंटिजरमध्ये. त्याचे फॉर्मॅट स्पेसिफायर जे आहे, आता इंटिजरसाठी मी काय सांगितलं होतं, %d, फ्लोटसाठी f, कॅरेक्टरसाठी c. आपला जो व्हेरिएबल आहे तो इंटिजरमध्ये, म्हणून एकच व्हेरिएबल आहे, म्हणून फक्त मी एक वेळा %d घेतला, कॉमा करून त्याचा ॲड्रेस. अँड ऑपरेटर म्हणजे ॲड्रेस ऑफ ऑपरेटर. आता इथे एज नावाचा व्हेरिएबल घेतला होता मी, त्याचा आम्हाला काय पास करायचा आहे, ॲड्रेस पास करायचा आहे. आपण जेव्हा पहिला मेसेज काय करेल, तो इनपुट युअर एज. जसं आपण एज इनपुट केली ती प्रिंटही व्हायला पाहिजे, म्हणून मी परत प्रिंटएफ घेते. ठीक आहे, आपलं जे आउटपुट आहे ते न्यू लाईनला यायला पाहिजे, म्हणून मी स्लॅशन घेतला. युअर एज इज आणि कॉमा करून मी इथे एज नावाच्या व्हेरिएबलला डिक्लेअर करते.
आणि लास्टला रिटर्न 0 घेते. एज डॉट सी काय सीच्या प्रोग्रामचं एक्सटेन्शन आहे आणि एज माझ्या प्रोग्रामचं मी नाव घेतलेलं आहे. ठीक आहे, तर मग मी एज डॉट सी या नावाने प्रोग्राम सेव्ह केला. सेव्ह केल्यानंतर आपल्याला त्याला कंपाईल आणि रन करावं लागतं. तर मी F11 प्रेस करते. F11 दोघं सोबत होतात, कंपाईल आणि रन ही प्रोसेस सोबतच होणार आहे आपली. ठीक आहे, तर आपला माझं जिथे सक्सेसफुली येऊन गेला आहे. इनपुट युअर एज, तर तुम्ही इथे तुमची एज इनपुट करून तिला प्रिंट करू शकता. तर मी बेसिक आता इथे 20 टाकलं, तर काय मेसेज आला मग, युअर एज इज 20. म्हणजे हे जे हे मी कीबोर्ड थ्रू टाकलं आणि जो आपण आधी प्रोग्राम पाहिला होता हॅलो वर्ल्डचा, तो फक्त आपण प्रिंट केला प्रिंट एफने. जे आपण प्रिंट एफमध्ये टाकणार ते ॲज इट इज प्रिंट होणार आहे, त्याला आपल्याला कीबोर्ड थ्रू इनपुट घ्यायची गरज पडत नाही. मग प्रिंट एफ आणि स्कॅन एफ मधला डिफरन्स कळाला असेल तुम्हाला. प्रिंट एफ प्रिंट करण्यासाठी यूज होतो आणि स्कॅन एफ कीबोर्ड थ्रू इनपुट घेण्यासाठी. ठीक आहे, तर आपण आता याच्यानंतर नेक्स्ट प्रोग्राम करणार आहे. त्याच्यामध्ये मला काय करायचं आहे की इनपुट एनी 2 नंबर्स अँड डिस्प्ले ॲडिशन ऑफ इट. ठीक आहे, तुम्हाला सुरुवातीला थोडं हार्ड वाटेल, पण तुम्ही जसं जसं प्रॅक्टिस करत गेले, प्रोग्राम जेवढं प्रॅक्टिकल केले तेवढं तुम्हाला इझिली तुम्ही यांना समजू शकतात. मी आता जस्ट एक बेसिकचं प्रोग्राम घेते की प्रिंट एफ स्कॅन एफचे बेसिक प्रोग्राम आणि आपण इथे पाहणार आहेत. ठीक आहे, तर मला काय करायचे, 2 नंबर इनपुट करायचे आहेत आणि त्यांची ॲडिशन डिस्प्ले करायची आहे. तर इथे मी काय केलं, सगळ्यात आधी हेडर फाईल घेतली. त्यानंतर इथे मी मेन फंक्शन घेते, इंट मेन. 2 नंबर्स घ्यायचे. ठीक आहे, तर आपण बेसिक जेव्हा आपण पाहिलं होतं आपण बेसिक्स मॅथ्समध्ये आपण कसं करतो, A+B = C, पण C प्रोग्रामिंगमध्ये कसं करावं लागतं आपल्याला, C = A+B. म्हणजे 2 नंबर्स घ्यायचे, त्यांचे ॲडिशन स्टोअर करण्यासाठी आपल्याला तिसरा व्हेरिएबल घ्यावा लागतो. मग इथे 2 नंबरसाठी मी A, B घेतला आणि त्यांचे ॲडिशन स्टोअर करण्यासाठी तिसरा व्हेरिएबल घेतला. तुम्ही नंबर 1 नंबर 2 घेऊ शकता, सम घेऊ शकता, तुम्ही काहीही नावाचे व्हेरिएबल इथे घेऊ शकता. जसं मी आता प्रिंट एफ इंटिजरमध्ये मी काय केलं, 3 नंबर घेतले. मला प्रिंट एफमध्ये काय करावं लागेल, आता किती नंबर इनपुट करायचे आपल्याला, या ठिकाणी 2 नंबर. इनपुट एनी 2 नंबर्स. इथे लक्षात राहू द्या की आपण हे दोन जे व्हेरिएबल घेतलेत हे नंबरसाठी घेतले आणि तिसरा जो व्हेरिएबल घेतला याच्यामध्ये आपण या 2 नंबरचे ॲडिशन स्टोअर करणार आहोत. ठीक आहे, तर मला फक्त किती नंबर इनपुट करायचे, 2 नंबर. तर स्कॅन एफमध्ये इंटिजर टाईपचे 2 नंबर आहेत, म्हणून किती वेळा % येईल, मग 2 वेळा. 2 नंबर होते, एक A आणि दुसरा B, म्हणून मी 2 वेळा % घेतला. कॉमा, पहिले मी कसला ॲड्रेस पास करेल, Aचा, त्याच्यानंतर मी ॲड्रेस पास करणार आहे Bचा. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं. आता मी काय करणार आहे, C मध्ये A+B याचे ॲडिशन काय करणार आहे, स्टोअर करणार आहे. A+B हे दोघांचे जे ॲडिशन आहे ते तिसऱ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होणार आहे C मध्ये. ठीक आहे, तर पुढे जाऊया. आता आपण काय केलं की ॲडिशनचा फॉर्म्युला लावला. आता ते आपण फक्त फॉर्म्युला लावल्याने प्रिंट होईल का, नाही. जोपर्यंत आपण प्रिंट स्टेटमेंट घेत नाही तोपर्यंत आउटपुट प्रिंट होणार नाही. तर मी इथे प्रिंट एफ घेते. इथे मला मेसेज आला पाहिजे ॲडिशन = किंवा आपण असंही घेऊ शकतो, रिझल्ट = आता हा जो तिसरा व्हेरिएबल आहे C, हा आपण कशामध्ये, इंटिजरमध्ये, म्हणून मी इथे काय घेतलं, %d घेतला, कॉमा करून. आपली जी ॲडिशन आहे ही तिसऱ्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाली, म्हणून मी फक्त त्याला प्रिंट करणार आहे. ठीक आहे, आणि लास्टला आपण रिटर्न 0 घेऊया. ठीक आहे, आणि कोडला सेव्ह करूया. आता इथे मी addition.c या नावाने प्रोग्राम सेव्ह करते. सक्सेसफुली सेव्ह झाला. आता मला त्याला रन करायचं आहे. ठीक आहे, इथे माझं आउटपुट डिस्प्ले झालं. काय आउटपुट आलं मग, इनपुट एनी 2 नंबर्स. आधी आपल्याला काय करायचे, 2 नंबर इनपुट करायचे. मी नंबर्स टाकले, पहिला नंबर टाकला मी 10, दुसरा नंबर टाकला मी 20. रिझल्ट काय आला मग 30. 10 + 2 ची ॲडिशन किती झाली मग 30 झाली.
ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं असेल आता तुम्हाला. आता आपण पुढे जाऊया. हा झाला सिम्पल ॲडिशन, याच्यावरून तुम्ही सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन फक्त फॉर्म्युला चेंज करून तुम्ही प्रोग्राम ट्राय करू शकता. आता आपण नवीन फाईल घेतली. आता मला काय करायचंय, एक नंबर इनपुट करायचा. इनपुट एनी नंबर थ्रू कीबोर्ड अँड डिस्प्ले स्क्वेअर. स्क्वेअर व्हॅल्यू ऑफ इट. मला एक नंबर इनपुट करायचा आहे कीबोर्डने आणि त्याची स्क्वेअर व्हॅल्यू डिस्प्ले करायची. तर मी सगळ्यात आधी काय डिक्लेअर करणार आहे, मग आता इथे हेडर फाईल, त्याच्यानंतर मी घेतला मेन फंक्शन. आता एक नंबर इनपुट करायचा आहे, एक नंबरचा स्क्वेअर आहे म्हणून व्हेरिएबल किती घेणार आहे मी इथे 2, एक नंबरसाठी आणि एक त्याचं स्क्वेअर व्हॅल्यू स्टोअर होण्यासाठी. मग मी इथे इंटिजरमध्ये एक नम नावाचा व्हेरिएबल घेते आणि दुसरा व्हेरिएबल घेते मी SQR नावाचा. तुम्ही काही A, B पण घेतला तरी हरकत नाही. ठीक आहे, तर मी इथे आता सगळ्यात आधी मला काय इनपुट करायचं आहे, एनी नंबर, कोणताही नंबर. मग प्रिंटएफ मध्ये टाकते इनपुट एनी नंबर. त्यानंतर मी स्कॅनएफ मध्ये घेतला, इथे आता इंटिजर मध्ये होता म्हणून आणि एकच नंबर इनपुट केला म्हणून किती वेळा % येईल, फक्त एक वेळा. त्यानंतर मी इथे अँड ऑफ नम, नमचा ॲड्रेस इथे पास करणार आहे, अँड ऑफ नम. ठीक आहे, आता आपण स्क्वेअर व्हॅल्यू कशी काढतो की जो नंबर स्वतःला 2दा मल्टिप्लाय होतो तो नंबर काय निघतो आपला स्क्वेअर. आता जे पण आपण रिझल्ट आहे तो कशामध्ये स्टोअर करणार आहे आपण, SQR मध्ये. म्हणून SQR इज इक्वल्स टू नम मल्टिप्लाय बाय नम. जो नंबर स्वतःला 2दा मल्टिप्लाय होतो तो आपला निघतो स्क्वेअर. ठीक आहे, इतकं झाल्यानंतर आपण आता आपण स्क्वेअर नंबरचा फॉर्म्युला इथे लावला पण त्याला प्रिंट केलं का नाही. जोपर्यंत आपण प्रिंट करत नाही तोपर्यंत आउटपुट प्रिंट होणार नाही. मग आधी डबल कोटमध्ये लिहिते मी स्क्वेअर व्हॅल्यू इज इक्वल्स टू, आधी असं मेसेज यायला पाहिजे. ठीक आहे, आणि आपण जो स्क्वेअर SQR नावाचा व्हेरिएबल घेतला तो पण इंटिजरमध्ये, त्याच्यामध्ये आपण स्क्वेअर स्टोअर केलाय फॉर्म्युला लावून, तो पण कशामध्ये मग इंटिजरमध्ये. म्हणून मी घेतला %d, SQR. त्याला मी प्रिंट करून घेतलं. लास्टला रिटर्न 0. इथं मी कोड सेव्ह करते. कोड सेव्ह झाल्यानंतर आपण त्याला सक्सेसफुली कंपाईल अँड रन करूया. ठीक आहे, कोड रन झालाय, आउटपुट आलाय इनपुट एनी नंबर. मी नंबर टाकला 5, 5चा स्क्वेअर काढायचा आहे मला. तर 5चा स्क्वेअर किती आला मग 25. स्क्वेअर व्हॅल्यू आधी असा मेसेज आला आणि नंतर मग आपली व्हॅल्यू प्रिंट झाली आहे. ठीक आहे, ह्या ठिकाणी आपण बेसिक ॲडिशनचा पाहिला, ॲडिशन नंतर आपण पाहिला स्क्वेअरचा. ॲडिशनवरून तुम्ही सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजनचा ट्राय करू शकतात आणि स्क्वेअरवरून तुम्ही क्यूब नंबरचा ट्राय करू शकतात. ठीक आहे, आता याच्यानंतर आपण पुढे जाऊया. आता मला काय करायचंय, इनपुट लेंथ अँड ब्रेथ ऑफ रेक्टँगल and find area of rectangle. आपल्याला काय करायचंय, लेंथ आणि ब्रेथ इनपुट करून काय करायचंय, एरिया ऑफ रेक्टँगल फाइंड आउट करायचा आहे. तर सगळ्यात आधी आपण काय डिक्लेअर करूया, हेडर फाईल. त्यानंतर मी डिक्लेअर करते मेन फंक्शन. आता आपल्याला लेंथ आणि ब्रीथ इनपुट करायचे, तर लेंथसाठी मी L घेतला, ब्रीथसाठी मी B घेतला. तुम्ही काही व्हेरिएबल घेऊ शकतात. आणि एरिया फाइंड आउट करायसाठी म्हणजे स्टोअर करण्यासाठी आउटपुट मी एरिया नावाचा व्हेरिएबल घेतला इथे. तर मी प्रिंटएफ मध्ये आता मेसेज टाकते इनपुट लेंथ अँड ब्रेथ ऑफ रेक्टँगल. स्कॅनएफ मध्ये आपल्याला काय करायचंय, 2 लेंथ आणि ब्रीथ दोघे इनपुट केलेत म्हणून किती वेळा % येईल, 2 वेळा. त्याच्यानंतर पहिले मी लेंथचा ॲड्रेस पास करते आणि नंतर मी ब्रीथचा ॲड्रेस पास करते. इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यानंतर मी एरियाचा फॉर्म्युला लावते. एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला आहे लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रीथ. तुम्ही L इंटू B म्हटला कारण की मी लेंथसाठी L घेतला आणि ब्रीथसाठी B घेतलाय. तर आपण फॉर्म्युला लावला. आता आपण सक्सेसफुली त्याला प्रिंट करूया. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल्स टू,
आता जो आपण एरिया त्याच्यामध्ये स्टोअर केलाय, फॉर्म्युला लावलाय, तो पण कशामध्ये, इंटिजरमध्ये. म्हणून आपण इथे घेऊया %d कॉमा करून मी इथे एरिया म्हटलं, सेमिकॉलन दिला आणि रिटर्न 0. आता मी कंट्रोल-S दाबते, मी कोडला सेव्ह करते. एरिया ऑफ रेक्टँगल .c हे का घेते मी प्रत्येक वेळेस, कारण की .c हे सीच्या प्रोग्रामचा एक्सटेन्शन आहे. जर तुम्ही डेव C++ घेतलं असेल सॉफ्टवेअर, तर तुम्ही नाही टाकलं तरी तो बाय डिफॉल्ट .c नेच प्रोग्राम सेव्ह करणार आहे. इथे मी कोडला सेव्ह केलं, त्याच्यानंतर मी त्याला रन करते. तर इथे आउटपुट आलाय. लेंथ आणि ब्रीथ काय करायचे, इनपुट करायचे रेक्टँगलचे. मी लेंथ टाकले 20, ब्रीथ टाकली 10. तर एरिया किती निघाला मग आपला 200. इथे आपला कोड सक्सेसफुली कंपाइल होऊन रन झालाय आणि आउटपुट डिस्प्ले झालाय. तर याच्यावरून तुम्ही एरिया ऑफ सर्कलचा कोड ट्राय करू शकतात. तर आपण आता एक लास्ट कोड बघूया. याच्यामध्ये आपण आता एक लास्ट कोड बघणार आहे आणि नंतर बाकीचे जे प्रोग्राम आहे हे सगळे बेसिक बघू आपण आज, आणि मग बाकीचे प्रोग्राम पुढच्या व्हिडिओमध्ये. आता मला काय करायचंय, इनपुट 2 नंबर्स अँड डिस्प्ले स्वॅपिंग ऑफ 8. आता स्वॅपिंग काय असते, स्वॅपिंग म्हणजे इंटरचेंज. सपोज मी ए आणि बी दोन व्हेरिएबल घेतले, ए ची व्हॅल्यू टाकली मी 10, बी ची व्हॅल्यू टाकली मी 20. तर व्हॅल्यू काय होणार आहे, इंटरचेंज. जी ए ची व्हॅल्यू होती ती बी मध्ये जाणार आहे आणि बी ची व्हॅल्यू ए मध्ये जाणार आहे. तर चला आपण आता कोड करूया. सगळ्यात आधी मी काय केलं, हेडर फाईल डिक्लेअर केली. त्याच्यानंतर मी घेतलं मेन फंक्शन. 2 नंबर्स इनपुट करायचे आहेत, तर मी 2 नंबर्ससाठी घेतला ए बी. तिसरा व्हेरिएबल घेतला मी टेम्प म्हणजे टेम्पररी व्हेरिएबल. printf इनपुट एनी 2 नंबर्स. सगळ्यात आधी आपल्याला 2 नंबर्स इनपुट करायचे. स्कॅनएफ मध्ये घेतला मी दोघांचा ॲड्रेस %d %d. दोघांचा ॲड्रेस घेतल्यानंतर फॉर्मॅट स्पेसिफायर घेतला मी इथे या ठिकाणी. त्याच्यानंतर मी इथे पहिले ॲड्रेस ऑफ ए पास करते, नंतर ॲड्रेस ऑफ बी पास करणार आहे. त्याच्यानंतर आता आपण काय करू की बिफोर स्वॅपिंग म्हणजे फॉर्म्युला लावायच्या आधी व्हॅल्यू काय होत्या, बिफोर स्वॅपिंग a is equals to %d, b is equals to %d. ठीक आहे, दोघं इंटिजरमध्ये म्हणून %d घेतला, a आणि b ला प्रिंट करून घेतलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आउटपुटमध्ये थोडासा स्पेस यायला पाहिजे म्हणून मी इथे एक लाईन जनरेट करते, म्हणजे आपल्याला आउटपुट क्लिअर व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण काय करतोय, फॉर्म्युला टाकतोय. मग मी काय करते, टेम्पररी व्हेरिएबलची व्हॅल्यू ए मध्ये, ए ची व्हॅल्यू बी मध्ये आणि बी ची व्हॅल्यू टेम्पररी व्हेरिएबलमध्ये. ठीक आहे, इथे मी या ठिकाणी फॉर्म्युला लावला आहे. आता मी काय करते, आफ्टर स्वॅपिंग, आता हे जे हे न्यू लाईन यायला पाहिजे म्हणून मी /n घेते या ठिकाणी. आउटपुट आपल्या नवीन लाईन यायला पाहिजे म्हणून इथे /n आफ्टर स्वॅपिंग a is equals to %d, b is equals to %d. त्यानंतर मी इथे या ठिकाणी ए आणि बी ला प्रिंट करून घेते. ठीक आहे, इथे माझा सक्सेसफुली प्रिंट झाला. लास्टला मी रिटर्न 0 ने प्रोग्रामला एंड करते. आता मी कोडला सेव्ह करते. मी कंट्रोल-S दाबलं माझ्या कीबोर्डने. इथे मी swapping.c नावाने कोडला सेव्ह केलं. त्यानंतर मी F11 प्रेस केला, कंपाईल आणि रन दोघं एक सोबत होणारे कोड. तर सगळ्यात आधी काय विचारलं त्याने, आपलं आउटपुट इनपुट एने 2 नंबर्स. तर मी पहिले नंबरची व्हॅल्यू टाकते 10, दुसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू टाकली मी 20. बिफोर स्वॅपिंग व्हॅल्यू काय होत्या मग इथे 10 आणि 20. ए ची व्हॅल्यू होती 10, बी ची व्हॅल्यू होती 20. फॉर्म्युला लावल्यानंतर काय चेंजेस झाले ते तुम्हाला क्लिअरली होत आहे की ए ची जी व्हॅल्यू आहे ती बी मध्ये गेली आणि बी ची व्हॅल्यू ती ए मध्ये गेली. मग ए ची व्हॅल्यू 10 होती तर 20 झालं आणि बी ची व्हॅल्यू 20 होती तिथं 10. आणि आपण